इंडियन टाइम. आणि मी आधी थोडीशी माझी ओळख पुन्हा एकदा सांगतो. मी रेव्हरंड डॉक्टर विलास उसगारे, प्राध्यापक म्हणून मी रिटायर झालो. आणि त्यानंतर मी MDiv म्हणजे मास्टर्स इन डिव्हिनिटी हा 4 वर्षांचा कोर्स युनियन बिब्लिकल सेमिनरी इथून केला. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत प्रभूची सेवा मी करीत आहे. आणि विशेष करून मी वचनाची सेवा करीत आहे. आणि त्याचा मला फार आनंद आहे. आणि आय एम रिअली एबल टू सी द हँड ऑफ गॉड ऑन माय मिनिस्ट्री. मी आपणा सर्वांचं स्वागत करतो की आपण या ठिकाणी या मीटिंग मध्ये जोडले गेलेले आहात. आणि प्रभूचे विचार ऐकायला आपण सर्वच जण उत्सुक आहात. प्रेज द लॉर्ड. आणि माझी अशी आज जी काही मेहनत मी केली आहे आणि काही दिवसांपासून ही मेहनत मी करीत आहे त्याच्यावर अगदी नक्कीच प्रभू आशीर्वाद पाठवेल. आणि तो आशीर्वादित असा मानना आपल्या सर्वांसमोर अ, येईल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्व समर्थ गौरवशाली पित्या, तो आमचा स्वर्गीय देव आहेस. आणि तू स्वर्गातील आकाश कपाट आणि तुझी भंडारं मोकळी करून आमच्यासाठी आशीर्वाद पाठवित असतोस. आजही तो आशीर्वाद आमच्या आजच्या या मीटिंगवर यावा यासाठी मी प्रार्थना करतो. होय प्रभू येशू, हे जे सुंदर वचन तू माझ्या हृदयात घातलंस आणि हे वचन ऐकणाऱ्या सर्वांच्या केवळ हृदयातच नव्हे तर त्यांच्या अंतःकरणात, त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये, आणि हे तुझं वचन असल्यामुळे दुधारी तलवारीपेक्षा हे अधिक तीक्ष्ण असल्यामुळे ते त्यांच्या आत्म्यापर्यंत जावं आणि त्यांना जो मोठा स्वर्गीय आध्यात्मिक लाभ होणार आहे त्याकरता हे वचन सफळ व्हावं अशी मी प्रार्थना हे वचन सुरू करण्यापूर्वी करतो. लहानशी विनंती तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावात केलेली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज मी असं ठरवलं होतं की इंग्रजीमधून बोलायचं, परंतु शिलाताईंबरोबर बोलत असताना माझ्या असं लक्षात आलं की मी इंग्रजीतून बोलण्याऐवजी मराठीत बोललो तर ते जास्त बरं होईल. आणि म्हणून मी मराठीमधून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या आपल्या या सर्वांचं जे शीर्षक आहे ते असं आहे, द लॉर्ड जीसस क्राइस्ट ॲज द ग्रेट टीचर. प्रभू येशू ख्रिस्त हा एक उत्तम असा शिक्षक आहे. आणि आजच्या या सुंदरशा समयी प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्हाला आणि मला त्याच्या वचनातून काय शिकवायचंय ते पाहण्याचा, ते समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या या झूम मीटिंग मध्ये, आपल्या या झूम फेलोशिप मीटिंग दुबई या ग्रुपवर मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याकरता मी अशी विनंती करतो, कोणीतरी मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 24 ते 28 ही वचनं वाचा. मत्तई शुभवर्तमान 7वा अध्याय 24 ते 28 ही वचनं कोणीतरी वाचावीत. गॉस्पेल मत्तयाचा सातवा अकॉर्डिंग टू अध्याय मॅथ्यू. हा, मत्तयाचा 7वा अध्याय 24 ते 24 24 to 27. 28. 28. ओके. 2 पाये. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसे जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख माणसासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वारा सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की
लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले. यापासून आशीर्वादित. आणि 29वा वचन पण वाचा ब्रदर. कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारी वाणीने शिकवत होता. येस, प्रेज द लॉर्ड. तर आपण हे येशू ख्रिस्ताचं जे शिकवणं आहे ते कसं आहे त्याचा एक सुंदर मासलेवाईक असं उदाहरण पाहिलं. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या 2 फाउंडेशन्स बद्दल, 2 पायांबद्दल बोलत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः ही गोष्ट एका गोष्टीच्या रूपाने सांगत आहे. दिस इज अ पॅराबल. ते त्यांनी एक अशी कल्पना केली की असे 2 बिल्डर्स होते, हाऊस बिल्डर्स. आणि त्यांनी मग असं जे काही काम केलेलं आहे त्याचा जो एक अकाउंट आहे तो या ठिकाणी प्रभूने आपल्याला दाखवला. पण आपल्या शीर्षकाशी जरा जवळ जाण्यासाठी मी थोडस तुमचं लक्ष एका महत्वाच्या गोष्टीकडे वेधतो की येशू ख्रिस्त जो आहे तो कशा प्रकारचा शिक्षक आहे, तो कसं शिकवतोय आपल्याला. हाऊ डिड जीसस क्राइस्ट टीच अस. तो आपल्याला कसं शिकवतो. एक थोडीशी गमतीशीर गोष्ट सांगतो तुम्हाला जी घराघरामध्ये घडते. एक हे सुद्धा काल्पनिक आहे. जसं प्रभूने एक पॅरेबल दिला, स्टोरी दिली, तशी मी पण एक स्टोरीच सांगतोय. असं काय खरं कुठे झालेलं मी पाहिलेलं नाही. विथ दिस डिस्क्लेमर आय गो ऑन टू द स्टोरी. तर ते असं आहे की एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये 2 मुलगे आहेत. एक मोठा आहे आणि एक छोटा आहे. आणि दोघेही चांगले मोठे झालेले आहेत. म्हणजे त्यांना आता वडिलांच्या चपला येतात. म्हणजे ते मॅच्युअर्ड आहेत, ऍडल्ट आहेत. तर त्यांच्यामध्ये एकदा भांडण होतं. आणि त्यांच्यामध्ये भांडण झाल्यानंतर त्यांचे वडील संतापतात त्यांच्यावर आणि त्यांना खडसावतात. आणि त्या दोन्ही मुलांना रागावून म्हणतात, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का की असं भांडायचं नसतं म्हणून. का बरं तुम्ही भांडता, का बरं तुम्ही रागावता. रागावू नका. जो थोरला मुलगा असतो तो जरा धीट असतो. तो म्हणतो, डॅडा, पप्पा, रागावणं काय तशी म्हणजे राग ही काय तशी वाईट एकदम भावना आहे अशातला भाग नाही. तर त्याचे वडील म्हणतात, कोणत्या गाढवाने तुला हे शिकवलं. तो थोरला मुलगा वडिलांना सांगतो की तुम्हीच शिकवलं. इफिस्करास पत्र 4 अध्याय 26 आणि 27 ही वचनं जरा वाचा बघू. इफिस्करास पत्र 4 अध्याय 26 आणि 27. इंग्रजीमध्ये असं लिहिलंय. हा, येस, या वाचा वाचा. Do not get your anger lead you into sin, and do not stay angry all day. Don't give the devil कन्फर्म करू chance. मग तिला असं ते वचन इंग्रजीमध्ये आहे. मराठीत कोणी वाचेल का? तुम्हाला हात दुखतोय. तुम्ही रागवा परंतु हा पाप करू नका. हा तुम्ही रागात असता सूर्य मावळू. हा हा तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. आणि तो म्हणतो, हे तुम्हीच शिकवलं डॅडी. नको ती बैल डॅडीने प्रश्न विचारलेला असतो की तुम्हाला हे कोणत्या गाढवाने शिकवलं असं. आणि तो मुलगा त्याच्या वडिलांना जाणीव करून देतो ते लोक की ते तुम्हीच वचन सांगितलं. इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि 26 आणि 27 वचन. That is not your problem. हा, आणि सैतानाला वाव देऊ नका. सैतानाला वाव देऊ नका. कारण हे बघा, राग ही खरोखर काही वाईट भावना नाहीये. येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला तसं शिकवलेलं पण नाही. इनफॅक्ट आपण असं बघतो की
ते येशूनी एकदा दोनदा त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये त्या मंदिराचं शुद्धीकरण केलेलं आहे. त्या जे मंदिराचं जे सलमोनाने बांधलेलं जे मंदिर होतं, जे नंतर डेव्हलप केलं गेलं, त्यांनी तिथे ते प्राणी वगैरे ते छान करून ठेवली होती. आणि ते थांबवण्यासाठी येशू ख्रिस्तानी काय केलं, सोटा बनवला आणि ते सगळे जे तिकडे जमलेले व्यापारी वगैरे होते त्यांना हुसकून लावलं तिथून, आणि त्यांना दरडावून सांगितलं की माझ्या या मंदिराला प्रार्थना गृह असं म्हणतील, याला लुटारूंची गुहा बनवू नका. अँड दॅट्स ऑल. आणि त्याचा राग संपला. तर तसा तो राग आपला राग वापरता आला पाहिजे असं येशू ख्रिस्ताने शिकवलं. पण त्या वडिलांनी त्या मुलांच्या आई वडिलांना त्या वडिलांनी बरोबर शिकवलं नाही. आणि मग त्यांच्यावरती ते अशा प्रकारची एक काय म्हणूया चमत्कारिक परिस्थिती आली. तर तसं आपलं होऊ नये याकरता आपण येशू ख्रिस्तानी ज्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत तिकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. त्याच्यावरती आपला जोर कायम असला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण बघतो की येशू ख्रिस्त आपल्याला कसं शिकवतो, हा या सर्मांचा पहिला एक भाग आहे. ह्याच्यामध्ये मी आपल्याला असं शिकवतो की जीसस इज व्हेरी काइंड, सॉफ्ट, टेंडर अँड अ गॉड ऑफ कम्पॅशन. तो आपल्याबद्दल असलेला जो कळवळा आहे, आपल्याबद्दल असलेली त्याच्या मनामध्ये असलेलं जे प्रेम आहे, ख्रिस्ती प्रेम, कळवळा, त्या भावनेमधून तो शिकवतो. आणि त्याचं जे शिकवणं आहे ते फार वेगळं आहे. ते आपल्याला कसं शिकवतो, आपलं नाव घेऊन तो म्हणतो माझ्या मुला. प्राध्यापक विलास उसगरे, माझ्या मुला. विजय सौंदाळे साहेब, ऐका, मी काय सांगतो ते ऐका, मी शिकवतो ते ऐका. कारण आपण असं बघतो की हा त्याचा जो चांगुलपणा आहे शिकवण्यामधला, तो वाखाणण्यासारखा. आम्ही पण शिक्षक होतो, एवढी वर्ष मी शिक्षण पेशामध्ये काम केलं, प्रोफेसर होतो. पण जर मुलांनी माझं ऐकलं नाही तर मला राग यायचा, एखाद्याला मी काही बोलून जायचो. पण येशूच्या बाबतीत तसं होत नाही. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत आपण असं बघतो की तो इतका चांगला देव आहे की आपण त्याला अब्बा बापा अशी हाक मारू शकतो आणि त्याला सांगू शकतो की प्रभू हे मला समजलं नाही, मला परत सांग. प्रेज द लॉर्ड. तर ही अशी गोष्ट आहे. ते येशू ख्रिस्तानी तुम्हाला आणि मला दिलेलं जे शिक्षण आहे ते काइंडनेसवर आधारित आहे, एक चांगुलपणावर आधारित आहे, तुमच्या आणि माझ्याबद्दल असलेल्या कळवळ्यावर आहे. मात्र त्याकरता वी हॅव टू गो टू द सोर्स. सोर्स म्हणजे काय, त्याचा जो स्त्रोत आहे ते आहे आपलं बायबल. आणि त्या बायबलमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला येशूचे आपल्याबद्दलचे काय विचार आहेत, येशूचं शिक्षण काय आहे ते समजतं. आणि त्याकरता आपण एक काम करूया, गलातीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 6वं वचन फक्त वाचू, म्हणजे आपल्या लक्षात येईल की तुम्ही आणि मी, हाऊ फॉर्च्युनेट वी आर. आपण किती नशीबवान आहोत, आपण किती लकी आहोत, आपण किती भाग्यशाली आहोत. गलातीकरास पत्र 4था अध्याय 6वं वचन कोणी वाचणार का? तुम्ही पुत्र आहात म्हणून हा. देवाने आबा बापा अशी हम्म. हाक मारण्याला आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे. येस, आपला देव आपल्या अंतःकरणात येतो आपण जेव्हा त्याला हाक मारतो. आपला देव आपल्या नावाने आपल्याला हाक मारतो आणि सांगतो माझ्या पुत्रा, माझ्या मुला, हे असं नाही, हे असं आहे. तसंच संत पाऊल सुद्धा रोमकराच्या पत्रामध्ये 8व्या अध्यायात 15व्या वचनात बघा कसं सांगतो आपल्याला हेच वचन.
जरा वेगळेपणाने तो आपल्याला सांगतो. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 15वं वचन. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर आमेन. ज्याच्या योगे आपण आप्पा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. आमेन. हालेलुया. किती सुंदर वचन आहे पहा हे. ज्याला आपण अब्बा बापा अशी हाक मारू शकतो असा आत्मा तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. आणि संत पाऊल सांगतो की हा दत्तकपणाचा आत्मा आहे. आता दत्तकपणाचा आत्मा या ठिकाणी एकाच मिनिटात समजावून सांगतो, नीट लक्षात घ्या की आपण जेव्हा त्याला हे पित्या म्हणतो, अब्बा म्हणतो, बापा म्हणतो, तेव्हा आपण त्याचे कोण होतो? आपण पुत्र. त्याचे पुत्र आणि कन्या होतो. लक्षात घ्या प्रियजन हो, आपण त्याचे पुत्र आणि कन्या होतो. आणि म्हणून तो दत्तकपणाचा आत्मा त्याने दिलेला आहे. अब्बा हा शब्द अरेमिक भाषेतला आहे, पण तरी सुद्धा तो बायबलमध्ये तसाच्या तसा घेतला गेला. याचं काही कारण असेल. याचं कारण जे मला समजतं ते असं की एक्झॅक्टली वी हॅव टू कॉल, एक्झॅक्टली वी हॅव टू स्पीक लाईक दिस. देवावर बोलताना देवाबरोबर बोलताना त्याचा उल्लेख आपण अगदी असाच करावा, कारण तसंच आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीबद्दल, त्याची शिकवण्याची जी पद्धत आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय. वन्स अगेन, आपलं टायटल काय आहे आजचं? तर येशू ख्रिस्त एक उत्तम शिक्षक आहे. दुसरं जे येशू ख्रिस्तानी शिक्षण देण्यासाठी माध्यम वापरलं ते आहे सर्मन्स. त्याला आपण उपदेश म्हणतो. आणि हे उपदेश जे आहेत, हे उपदेश थोडं जरा कन्फ्युजिंग आहे एक गोष्ट इथे, पण तुम्हाला मी एक गोष्ट आज नव्याने जी मला समजली ती सांगणार आहे आणि मला सांगायला अतिशय बरं वाटतंय. आज जर समजा मी असा प्रश्न विचारला की बायबल मधलं सगळ्यात सुंदर, सगळ्यात श्रेष्ठ असं सर्मन, असा उपदेश कोणता, तर आपण सगळेच काय म्हणू? डोंगरावरले प्रवचन. एम आय राईट? पण ऍक्च्युली येशू ख्रिस्तानी कधीही प्रवचन दिलं नाही. येशू ख्रिस्तानी शिकवणूक दिली. प्रवचन तुम्ही आणि मी देतो, सर्मन तुम्ही आणि मी देतो, पण येशू ख्रिस्तानी नेहमी शिक्षण दिलं. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, व्हेरी इम्पॉर्टंट, अगदी नोट करून घ्या प्रियजन हो. येशू हा सुवार्तेचा जनक आहे. जीसस इज द ओरिजिनेटर ऑफ गॉस्पेल. त्याला सर्मन देण्याची गरज नाही, शिक्षण देण्याची गरज आहे. कारण आपण त्याचे सगळेजण कोण आहोत? विद्यार्थी आहोत, त्याची मुलं आहोत, त्याचे मित्र आहोत, त्याचे भक्त आहोत, त्याचे शिष्य आहोत. कोणी प्रेषित आहे, कोणी आणखीन भविष्यवक्ता आहे, आणि आणखीन बरीच कामं, बऱ्याच पोस्ट त्यांनी आपल्याला दिल्या. दोज आर द गिफ्ट्स ऑफ द होली स्पिरिट. आता शिकवणं आणि सर्मन घेणं, प्रवचन करणं, ह्याच्यात जो फरक आहे तो समजून देतो. लक्ष घेऊन ऐका. मी एवढी वर्ष प्राध्यापक होतो, मी काय शिकवलं? मी सिलेबस होता माझ्यासाठी. आमच्यासाठी एक सिलेबस असतो. सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम. आणि हा अभ्यासक्रम कोण लावून देतो आपल्याला? शिक्षकांना. जे मोठे प्रोफेसर्स असतात, जे असा विचार करतात की हे जे विद्यार्थी आहेत 13वी 14वी 15वी किंवा MA पार्ट 1 MA पार्ट 2, यांनी काय शिकलं पाहिजे, यांना काय आलं पाहिजे, आणि त्यानुसार ते सिलेबस बनवतात. शाळेचंही तसंच आहे.
11वी-12वीचं पण तसंच आहे, ज्युनियर कॉलेजचं. हे सगळे जे मोठे मोठे प्रोफेसर्स असतात ते सांगतात आणि ते सिलेबस बनवून देतात. आणि मग ते सिलेबस त्यांनी दिल्यानंतर इतर जे प्रोफेसर्स असतात, जे त्यांच्या खालोखाल असतात, ते काय करतात, त्या सिलेबसचं रूपांतर त्या टेक्स्टमध्ये करतात. मग त्याच्यामधून टेक्स्ट बुक्स, पाठ्यपुस्तकं किंवा संदर्भ ग्रंथ असे तयार होतात. आणि मग ते सगळं शिकवण्याचं काम शिक्षक कर, आमच्यासारखे तुम्ही पण कर. तुमच्या मुलांना सुद्धा शाळेमध्ये जे शिकवलं जातं ते शिक्षकांमार्फत शिकवलं जातं. तिथे कोणी प्रवचन देत नाही. आणि हे सर्मन ऑन द माउंट वगैरे जे लिहिलं आहे ते आपलं लिहिलं आहे, पण ऍक्च्युली बायबलमध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही. नोट दिस पॉइंट की जीसस वॉज प्रीचिंग, असं कुठेही लिहिलेलं नाही. जीसस वॉज टीचिंग. तुम्ही कुठेही बघा बायबलमध्ये, नव्या करारामध्ये, प्रत्येक ठिकाणी येशू ख्रिस्त हा शिकवित होता. कारण त्याला सिलेबस जे होतं, पाठ्यक्रम जो होता तो मुखोद्गत होता, पाठ होता. प्रेज द लॉर्ड. तर ही खासियत आहे आपल्या येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीची आणि त्याच्या शिक्षक असण्याची. ही इज अथॉरिटी. मगाशी आपण ते वचन वाचलं, तिकडे मी एकदम शेवटी येईन सर्वांच्या. पण ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल की आज तुम्ही आणि मी जे करीत आहोत, ते जे सिलेबस त्यांनी दिलं ते मी शिकवतोय तुम्हाला, ते मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण पुढचं बघूया. येशू ख्रिस्तानी हा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, आपल्याला दाखल्यांच्या रूपाने शिक्षण दिलं. दाखले म्हणजे काय? पॅराबल्स. आणि पॅराबल्स किंवा दाखले म्हणजे काय? तर गोष्टीच्या रूपाने सांगितलं. आज सुद्धा जे मगाशी आपण वचन वाचलं, कुठलं वाचलं? ही मत्तई शुभवर्तमान 7वा अध्याय आणि त्याच्या 24 ते 29 ही वचनं आपण वाचली. हे काय आहे? दिस इज अ पॅराबल. हा दाखला आहे. आणि हा येशू ख्रिस्तानी स्वतः रचून तो सांगितलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तर हे पॅरेबल्स आहे. आणि अशा रीतीने असंख्य पॅरेबल्स आहेत. मी जर या ठिकाणी एकच मिनिटं थांबलो आणि तुम्हाला असं विचारलं की तुम्हाला तुमच्या आवडीचा दाखला कुठला? येशू ख्रिस्तानी सांगितलेले अनेक दाखले आहेत, याच्यातला सगळ्यात आवडीचा दाखला कुठला असं मी विचारलं तर आपण काय सांगाल मला? येस, मी ऐकतोय. मोहरीचे उधळ्या पुत्राचा दाखला आठवतंय? आठवतंय? उधळ्या पुत्राचा दाखला आहे. असं काय खरोखर घडलं नव्हतं. अनेक दाखले आहेत. पण आता आपला आजचा विषय दाखला नसल्यामुळे मी एक तुम्हाला उदाहरण दाखल दिला की असे हे पॅराबल्स आहेत, दाखले आहेत. आणि या प्रत्येक दाखल्याच्या मागचा उद्देश परमेश्वराचा असा होता की स्वर्गीय जे राज्य आहे, त्याच्या पित्याचं जे राज्य आहे, ज्या स्वर्गाच्या राज्याचा त्याचा पिता जो महानायक आहे, महासम्राट आहे, महाराजा आहे, त्याच्या राज्याची जी रहस्य आहेत ती ती सांगितली. आता मी एक उदाहरण तुम्हाला विचारलं आणि तुमच्या वतीने मीच उत्तर दिलं. उधळ्या पुत्राच्या दाखल्यामध्ये येशू ख्रिस्तानी आपल्याला स्वर्गाच्या राज्याचं कुठलं एक हे दिलं दर्शन, काय शिकवलं त्याच्यामधून? की स्वर्गाच्या राज्यामध्ये क्षमा आहे. तो उधळ्या पुत्र घरी आल्यानंतर पित्यानी त्याला गळ्याशी लावलं, उरावरी भेटला आणि त्याला त्याचा जो मोठा मुलगा होता त्याचा मोठेपणाचा सगळा मान त्याला दिला. बरोबर? तर तोच मान, सन्मान आपण जरी किती उधळ्या पुत्र असलो किंवा उधळ्या कन्या असलो
आणि तो मान सन्मान आपल्याला आपल्या पापांबद्दल आपण जर प्रायश्चित्त केलं, क्षमा मागितली आणि पश्चाताप केला तर मिळणार. आणि आपल्याला स्वर्गाच्या राज्यात जाण्याची मुभा आहे. उत्तेजना देण्यासाठी, ख्रिस्ती जीवन उत्तम रीतीने जगण्यासाठी दिलेला हा सुंदर एक शिक्षणाचा प्रकार आहे, जो येशूनी फार उत्तम रीतीने वापरला. आता तिसरी गोष्ट म्हणजे अशी की जीसस हॅज युज्ड इलस्ट्रेशन्स. त्यांनी अनेकदा असं दाखवून दिलं, उदाहरणादाखल. हे बघा, ते बघा. आता हे जरा समजायला कठीण आहे म्हणून मीच सांगतो, मी काही प्रश्न विचारित नाही. बघा, शेते पिकून पांढरी झालेली आहे, पण पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावेत म्हणून प्रार्थना करा. हे काय आहे हे समजावून सांगितलं एका वेगळ्या पद्धतीने. आणि एका बाजूला तो काय करतोय ते समजावून सांगतोय, समोर दाखवतोय आपल्याला, आणि शिवाय आपल्याला आज्ञा देतो की पिकाच्या धन्यानी कामकरी पाठवावेत म्हणून प्रार्थना करा. तुम्हाला आणि मला सांगितलंय प्रार्थना करायला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपल्यावर किती येशू ख्रिस्ताची भिस्त आहे पहा. सो दिस इज कॉल्ड a commandment. At the same time, this is an illustration and very wonderfully expressed in this example. आणि त्याच्यानंतर चौथी गोष्ट, येशू चौथी आणि पाचवी अशा दोन गोष्टी सांगणार मी. चौथी गोष्ट, त्यांनी त्याच्या शिक्षणामधून आपण जो विश्वास ठेवलाय ना प्रभूवर, विश्वास ठेवलाय ना, विश्वास आहे आपला सर्वांचा प्रभू येशू ख्रिस्तावर. तो आमचा देव आहे, तो परमपित्याचा पुत्र आहे. आणि योहान 3:16 मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवा परमेश्वराने त्याला या जगामध्ये तुमची आणि माझी पापांची क्षमा करण्यासाठी पाठवलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि जितक्यांनी, तर त्याचा हेतू काय होता की तुम्ही विश्वास ठेवा प्रभू येशूवर आणि तुम्ही नाश पावू नका, तर स्वर्गाच्या राज्यात तुमचं नाव लिहिलं जावं. अशा प्रकारची एक विश्वासासंबंधीचं जे शिक्षण येशू ख्रिस्तांनी दिलं तसं कोणीच दिलेलं नाही. तरी आणखीन हा माझा मुद्दा सोपा करण्यासाठी मी एक वचन आपल्याला वाचायला सांगतो. बघा, इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन. हिब्रूज चॅप्टर 11 and first verse, पहिलं वाक्य, पहिलं वचन. येस. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न येस, दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. अशा धरलेल्या गोष्टींचा भरवसा, न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. काय विश्वासाचा पॉवर आहे आपण लक्षात घेऊ शकतो. आपण आशा धरलेली आहे, ती दिसते कधी कधी आपल्याला, नाही दिसत. तरुण मुलगा आहे समजा, मला चांगली बायको मिळावी. तरुण मुलगी आहे, आता आपल्या प्रेयर ह्याच्यामध्ये आलं रिक्वेस्ट मध्ये की बाबा चांगला साथीदार मिळावा. तिच्या समोर काय कोणी फिगर आहे काय, किंवा त्याच्या समोर काही कोणी फिगर आहे, कोणी व्यक्ती आहे? त्याला काय माहित देवबाप कोण नेणार आहे. न दिसणारी गोष्ट ती व्यक्ती विश्वासाने मागते. आणि पुढे त्याच्यात त्या वचनाच्या शेवटी काय दिलेलं आहे? न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. एव्हिडन्स ऑफ थिंग्स अनसीन. प्रेज द लॉर्ड. दिसत नाहीत त्या गोष्टी, पण एव्हिडन्स म्हणजे प्रूफ. इंग्रजी बायबलमध्ये खूप छान लिहिलंय. कारण नंतर जेव्हा आज माझं वचन ऐकताना कदाचित समजा अशी काही तरुण मंडळी असतील तर त्यांना माझं आजचं सरमन आठवेल की एकदा अंकल असं बोलले होते सरमन देताना की तो पुरावाच असतो. आपली फेथ म्हणजे काय
आपला फेथ, आपला विश्वास हा पुरावा आहे. न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलचा पुरावा आहे, खात्री आहे. तर हे विश्वासाचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, विश्वास आपला जो आहे तो जिवंत विश्वास कसा होईल, द लिव्हिंग फेथ कसा होईल, या संबंधीचं हे चिंतन आणि मनन मी थोडक्यात करतोय. आणि येशू ख्रिस्तानी ज्या पद्धतीने शिकवलं त्या पद्धतीनेच करतोय. त्याचा हात धरून मी चाललोय. प्रेज द लॉर्ड. याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या विश्वासाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यासाठी तयार करीत आहे, हे लक्षात घ्या. येशू हा उत्तम शिक्षक आहे आणि त्याच्या शिक्षणाचा जो मूळ गाभा आहे तो तुमच्या समोर मांडताना मला फार आनंद होत आहे. आणि तो गाभा असा आहे, दॅट लॉर्ड इज प्रिपेअरिंग all of us to get set and go and be ready for the kingdom of God. त्या स्वर्गाच्या राज्यात जाण्याची तयारी या जन्मातच करायची. हीच वेळ आहे. आज म्हटलेला दिवस आहे. आपल्यापैकी जर काही लोकांनी येशूवर विश्वास ठेवला नसेल तर त्यांना माझं सांगणं आहे की आज तुम्ही तो विश्वास ठेवा. त्याचा व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकार करा. पहा, येशू ख्रिस्त तुमच्या हृदयात यायला उत्सुक आहे. प्रकटीकरण 3 अध्याय 20 वचन, पहा तो दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जो कोणी दार उघडील त्याच्या घरात मी जाईन, त्याच्या हृदयात मी राहीन, त्याच्या बरोबर मी जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवेल, असं प्रकटीकरणाच्या पुस्तकात स्पष्ट लिहिलेलं आहे. इतकी क्लोज फेलोशिप. प्रेज द लॉर्ड. तर हा एक त्यांनी सुंदर प्रकार वापरला शिक्षणामध्ये. इन्ग्रेडियंट्स ऑफ फेथ काय आहेत ते सांगितले. आणि जो आम्ही शिक्षक, जगभरातले शिक्षक, जे आम्ही त्याच्याकडून शिकलो ते तुम्हाला सांगतो. आम्ही प्रभू येशूकडून जी गोष्ट शिकलो त्याला शिक्षण शास्त्रात रिफ्लेक्टिव्ह टेक्निक ऑफ टीचिंग असं म्हटलेलं आहे. रिफ्लेक्टिव्ह टेक्निक म्हणजे ज्या लोकांसमोर आपण बोलतो आहोत त्यांना विचार करायला लावणे, त्यांना विचार करायला लावण्याच्या प्रक्रियेमधून विश्वासात आणणे, विचार करण्याच्या प्रक्रियेमधून शिकविणे, त्यांच्या मनावर शिक्का मारून एम्बॉस करणे. असे प्राध्यापक ज्या विद्यार्थ्यांना मिळतात ते विद्यार्थी धन्य. असे शिक्षक ज्या विद्यार्थ्यांना मिळतात ते विद्यार्थी धन्य. आणि आपल्याला, तुम्हाला आणि मला असा शिक्षक, उत्तम गुरुजी, असं त्याचं वर्णन निकोदेमसाने केलेलं आहे. योहान शुभवर्तमान 3 अध्याय आणि त्याच्यातल्या काही पुढच्या पहिल्याच वचनांमध्ये उत्तम गुरुजी असं तो येशूला हाक मारतो. कारण हा निकोदेमस तो जे काही शिकवित होता ते शिकत होता, तो गुप्त शिष्य होता. तसंच आता तर आपल्याला, आज तर आपण कृपा युगात जगतो आहोत. आपल्याला काही याची गरज नाही. काय होईल, काय कशाला करायचं हे, आणि उद्या वरिष्ठांना कळलं तर काय करणार. नो नो नो, तशी काही गरज नाही. पण विचार करायला लावणे हे टेक्निक येशूने वापरलं. त्याचं एक सिंपल उदाहरण देतो. चांगला शोमरोनी या दाखल्यामध्ये, दॅट ऑल्सो इज अ, तो सुद्धा दाखला आहे, दॅट ऑल्सो इज अ स्टोरी, ती गोष्ट आहे. त्याच्यामध्ये येशूनी, तो जो यहुदी होता, जो लॉयर होता, पण तो ही वॉज अ लॉयर इन द ऑफ द लॉ. येशू ख्रिस्ताच्या जुन्या कराराच्या जे नियमशास्त्र आहे त्याच्यातला तो वकील होता. त्यांनी येशूला विचारलं होतं
मग माझा शेजारी कोण? आणि त्यावेळेला येशूनी हा त्याला दाखला सांगितला, चांगल्या शोमरोण्याचा. आणि मग त्याला विचारलं, मग त्याचा शेजारी कोण? आणि मग तो तो जो यहुदी होता, जो स्वतःला फार शाणा समजत होता, तो म्हणाला, अर्थातच ज्या शोमरोन्यानी त्या गरजवंत माणसाला मदत केली, तो त्याचा शेजारी. प्रेज द लॉर्ड. हे रिफ्लेक्टिव्ह टेक्निक आहे. त्याला विचारात पाडलं, त्याला स्टोरी सांगितली आणि त्याला प्रश्न विचारला, आणि ते त्या यहुदी माणसाच्या मनात येशू ख्रिस्तांनी घातलं. आणि मग तो त्याला म्हणाला की मी तसंच करतो. मग येशूने त्याच्यात इंटरेस्ट घेतला नाही. त्याला सांगितलं, जा तू तसंच कर, गो. आपण येशू समोर शहाणपणा नाही करायचा, त्या यहुदी माणसाने केला तसा. दॅट इज द पॉइंट आय एम ट्राइंग टू मेक हिअर. आता बी पार्ट कडे वळतो माझ्या सर्वांच्या, फार लवकर, आता वेळ आपल्याला कमी आहे. तर त्याच्यामध्ये आपण असं बघतो की हा जो दाखला आपण वाचला, तो जो दाखला आहे, तो हे दोन विचार आहेत. देर आर टू हाऊस बिल्डर्स. एक जो असा आहे माणूस, बिल्डर, ज्याने आपलं घर खडकावर बांधलं. आणि नंतर मग वचन सांगतं आपल्याला, आपण आता वाचलं की मग पाऊस आला, मग सोसाट्याचा वारा सुटला, आणि मग नद्यांना पूर आला, आणि ते वादळ आणि तो वारा त्या घराला लागला. पण ज्या माणसाने त्याचं घर खडकावर बांधलं होतं, त्याला काहीच झालं नाही. त्या घरात तो माणूस त्याच्या कुटुंबासह सही सलामत सुखरूप राहिला. त्याला म्हटलंय वाईज बिल्डर. हा हा विजडमचा भाग आहे. आय वुड से दिस इज द रूट ऑफ विजडम. हा ख्रिस्त जो आहे तो तुमचा आणि माझा खडकच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपलं जे सगळं आध्यात्मिक जीवन आहे ते या खडकावर आधारित असलं पाहिजे. मग दुसऱ्या माणसाचा उल्लेख येशूनी केला की त्यांनी मात्र त्याचं घर कशावर बांधलं? वाळूवर बांधलं. आणि मग आपण असं बघतो की वारा आला, पाऊस आला, वादळ सुटलं, नद्या भरभरून वाहू लागल्या, आणि त्या त्या घरावर आदळल्या. तेव्हा वाळूवर बांधलेलं जे घर होतं ते पडलं, कारण त्याचा पाया मजबूत नव्हता. प्रश्न असा आहे, आज हा दाखला या ठिकाणी मी याच्यावरती प्रीचिंग करीत असताना तुम्हाला आणि माझ्या सर्व जे ऐकणारे श्रोते आहेत त्यांना विचारतो, मग आपण कोणासारखं असलं पाहिजे? आपण त्या सुज्ञ माणसासारखं असलं पाहिजे, की त्याला मूर्खच म्हणावं लागेल, त्या मूर्ख माणसासारखं असलं पाहिजे? उत्तर सरळ आहे, त्या सुज्ञ माणसासारखं असलं पाहिजे, ज्यांनी आपलं घर खडकावर बांधलं. आता हा खडक कोण आहे? बी पार्ट. हा खडक येशू ख्रिस्त स्वतः आहे. येशू तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गाच्या राज्यातून आपल्या पित्यानी पाठविला. योहान शुभवर्तमान 3 अध्याय 16वं वचन. वाचायची गरज नाही, सगळ्यांना तोंडपाठ आहे. आणि तो जो काही पाठवण्यात आला तो आपल्या आधीच्या पिढ्यांसाठी पाठवला गेला. आजच्या ज्या पिढ्या आहेत, 4 पिढ्या असतात सहसा, 5ही असतील, त्या पिढ्यांसाठी पण आहे. आणि येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा येईपर्यंत जितक्या पिढ्या पुढे येणार आहेत त्या सर्वांसाठी पाठवण्यात आला होता. कशासाठी? की कोणाचाही नाश होऊ नये. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तुमचं तारण साध्य करून घ्यावं, आणि स्वर्गाच्या राज्यात त्या जीवनी पुस्तकात तुमचं नाव कसं लिहिलं जाईल याचा ध्यास घ्या. त्या दृष्टीने प्रवास करावा. तर हा खडक जो आहे, हा तो खडक आहे ज्याच्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला आणि मला
कशाचीही उणीव भासणार नाही. आपण जे विश्वासणारे आहोत ते मगाशी आपण पाहिलं, कधी येशूकडे जाऊ शकतो. आपण आपला जो पिता आहे, स्वर्गीय पिता, त्याच्याकडे सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्या नावात कधीही जाऊ शकतो. त्याला कधीही अब्बा बापा अशी हाक मारू शकतो. त्याला म्हणू शकतो, प्रभू हे बघ, ही माझी अडचण आहे, हे माझं पाप आहे, हे माझं चुकलेलं आहे, याची मला क्षमा कर. आणि प्रभू तुम्हाला सांगू द्या, लेट मी एनकरेज यू. कधीही प्रभू असं म्हणणार नाही की नाही नाही नाही, हे पाप काय मला क्षमा करता येणार नाही. इनफॅक्ट लेट मी टेल यू, जीसस डाइड फॉर यू अँड मी ऑन द होली क्रॉस एक्सक्लुसिव्हली फॉर आवर सिन्स, एक्सक्लुसिव्हली फॉर द फॉरगिव्हनेस ऑफ आवर सिन्स. तुमची आणि माझी पाप त्या वधस्तंभावर सांडलेल्या रक्तामध्ये धुवून स्फटिकासारखी पांढरी स्वच्छ व्हावी, याकरता येशू ख्रिस्ताची अपॉइंटमेंट घ्यावी लागत. मला हे सांगायला नेहमी आवडतं, बिकॉज ही इज अ ओमनी प्रेझेंट गॉड, सदा सर्वदा. आज जिथे मी इथे इंडियामधून जेव्हा हे प्रीच करतोय माझ्या घरामधून, त्यावेळेला ते सगळीकडे, जिथे अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये, आणखीन कुठे कुठे दुबईमध्ये, आणखीन बऱ्याच ठिकाणी ते ऐकलं जात आहे. तिथे पण माणसं जोडलेली, तिथे सुद्धा पवित्र आत्म्याच्या रूपाने प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित आहे. प्रभूचं वचन आहे, ज्या ठिकाणी 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्रित आलेले आहेत, त्या ठिकाणी मी आहे. आणि या ग्रुपवर आता जेवढे जण जमलेले आहेत ते 2 किंवा 3 माणसांपेक्षा निश्चितच जास्त आहेत. आणि म्हणून प्रभू येशूची उपस्थिती ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी आत्ता या वेळेला आहे. आय डिक्लेअर हिज प्रेझेन्स wherever his words, his message is being heard. बघा, याच्यात आधीच आपण वाचलं वचनामध्ये की मी जे सांगतो ते जो नीट ऐकेल आणि त्याप्रमाणे वागेल, अँड वन हू विल ओबे, त्याचं पालन करेल, आज्ञा पाळेल, त्याच्यासाठी आहे. ज्यांना नुसतंच ऐकायचंय त्यांच्यासाठी नाही. कारण या वचनामध्ये आपण असं पाहिलं शेवटच्या याच्यामध्ये की हाऊ टेरिबल इट इज फॉर दॅट फुलिश मॅन. त्याचं कुटुंब हे सगळं वाहून गेलेलं आहे, त्याचं जे आध्यात्मिक जीवन आहे ते संपलेलं आहे, तो सैतानाच्या हातात गेलेला आहे. आणि असा माणूस, त्याला आम्ही गमतीने पाळक लोक म्हणतो, सर यू आर ऑन द वे टू हेल, आपण नरकाकडे वाटचाल करीत आहात. नो 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 नो, तसं होऊ नये, तसं होऊ नये. आपण पुढच्या मुद्द्याकडे वळू. आपण त्याच्या शिक्षणाकडून, त्यांनी दिलेल्या शिक्षणाकडे वळलं पाहिजे. त्यांनी शिकवलेल्या एकूण एक गोष्टी तुमच्या आणि माझ्या हिताच्या आहेत. आपल्याला प्रभू हा जो खडक आहे, हा काय आहे? ही इज द सोर्स ऑफ आवर हिलिंग. त्याच्याकडून तुम्ही आणि मी आमचं आरोग्य प्राप्त करून घेतलं पाहिजे. त्याची गरज आहे. आता आज मी ऐकलं, सिस्टर प्रार्थना करीत होत्या, कितीतरी आमच्या बहिणी आजारी आहेत, आणखीन कितीतरी माणसं या ग्रुपमध्ये जोडलेली आजारी असतील. काही ना काही त्यांची अडचण असेल. त्यांच्यासाठी हा खडक आहे. हा खडक पुनरुत्थित येशू ख्रिस्ताची शक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हा खडक सामान्य नाही. आणि हा खडक, हा येशू, ही हिमसेल्फ इज द होली गोस्ट फायर. ही इज अ कन्झ्युमिंग फायर. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सैतानाने हस्तक्षेप करून जी काही
त्रुटी निर्माण केलेली आहे, ज्या काही उणिवा निर्माण केलेल्या आहेत, त्या जाळून टाकण्यासाठी, संपूर्णतः नष्ट करण्यासाठी प्रभूनी स्वतःला या खडकाच्या रूपाने सादर केलेला आहे. आणि आणखीन एक वचन वाचू आपण, शेवटचे 2 मुद्दे. ही हॅज कॉन्कर्ड द डेव्हिल. कलसईकरास पत्र याचा 2रा अध्याय 15वं वचन. कलोशियन्स चॅप्टर 2 वर्स 15. कलसईकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 15वं वचन. इंग्लिश मधून मी वाचतो, तोपर्यंत तुम्ही मराठीत किंवा कुठेतरी शोधा. अँड ऑन द क्रॉस Christ made a public spectacle of all the powers and principalities of darkness, stripping away from them every weapon and all their spiritual authority and powers to accuse us. तुम्हाला आणि मला दोष लावण्यासाठी सैतानाकडे काहीच राहू नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर त्या सैतानाची नांगी मोडून टाकलेली आहे. आणि म्हणून प्रभूच्या वचनात लिहिलेलं आहे, अरे सैताना तुझी नांगी कोठे. हिंदी बायबलमध्ये तर हे वचन इतकं सुंदर, कानाला पण इतकं गोड लागतं. मला पण सांगू द्या. उस सलीब पर प्रभु मसीह ने शैतान का खुल्लम खुल्ला तमाशा कर दिया. He made a public spectacle of the devil. All the powers of darkness he has crushed. एक असा काळ होता ज्या वेळेला ती पॉवर्स आपल्या डोक्यावर चालायची, पण आज आपल्या डोक्यावर प्रभूचं वचन असतं. आणि तो सैतान कुठे असतो? आपल्या पायाखाली. येस, अशी पुष्कळ गाणी म्हणेल सुंदर सुंदर, तर जास्ती बोलायला मला वेळ नाही. परंतु प्रियांनो, एवढी गोष्ट लक्षात घ्या, ही इज अ डिफिटेड एनिमी. ही हॅज नो पॉवर ओव्हर अस. अँड व्हॉट जीसस डिड, या खडकाची जी कामगिरी आहे ती समजून घ्या, ज्याच्यावर तुमचा आणि माझा विश्वास आहे. दॅट इज द फिनिश्ड वर्क ऑफ जीसस ऑन द होली क्रॉस. त्या वधस्तंभावर येशू ख्रिस्तानी काम केलेलं जे आहे, जे पूर्ण केलेलं आहे, ते पूर्ण झालेलं काम म्हणजेच तो खडक आहे. त्या खडकावर तुमचं आणि माझं आध्यात्मिक जीवन साकारलेलं असलं पाहिजे, उभारलेलं असलं पाहिजे. आणि एक आता शेवटचा मुद्दा, आणि नंतर मग आपण थांबू. दिस इज द पार्ट सी ऑफ माय सर्मन. आपण ए आणि बी या 2 भागांकडे पाहिलं, आणि सी हा भागाला मला आता वेळ कमी पडेल, पण तरी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे, मत्ती शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 29व्या वचनात असं लिहिलेलं आहे, ही वॉजंट लाईक द टीचर्स ऑफ द लॉ. तो जे जुना करार होता, नियमशास्त्र होतं, ते शिकवणारे जे यहुदी होते, सदुकी होते, फरुशी होते, आणि कोण कोण होते, त्यांच्यासारखा तो नव्हता. इन्स्टेड, तर त्याऐवजी he taught with authority. अधिकार वाणीने त्यांनी ते शिक्षण दिले. आणि हा अधिकार त्याला कुठून प्राप्त झाला? हा अधिकार त्याला त्याच्या पित्याने दिलेला आहे. सर्वांची शेवटचा भाग तुम्हाला सांगू द्या, एखाद्या झाडाचं पिकलेलं पान सुद्धा त्याची इच्छा असल्याशिवाय खाली पडत नाही. प्रेज द लॉर्ड. ही अशी अथॉरिटी आहे. त्याची जी अथॉरिटी आहे ती जर समजून घ्यायची असेल तर इंग्लिशमध्ये 2 शब्द मला तुम्हाला सांगू द्या. हिज अथॉरिटी इज सॉव्हरेन. आणि सॉव्हरेन म्हणजे काय? तर त्याचा जो अधिकार आहे तो सार्वभौम असा आहे.
दुसऱ्यांदा या जगात येऊन तुमचा आणि माझा न्याय करण्याची ताकद, न्याय करण्याचा अधिकार याच्या हातात, येशू ख्रिस्ताच्या हातात. ज्या खडकावर तुम्हाला मी अशी आग्रहाची विनंती करतोय की आपलं आध्यात्मिक जीवन साकारलेलं असावं. आपल्या आध्यात्मिक जीवनाचा पाया तो खडक असावा, जो ज्या पेत्राला खडक म्हटलं येशू ख्रिस्ताने. तो पहिला चर्च मेंबर आहे, तो पहिला ले लीडर आहे, तो पहिला पाळक आहे, तोच पहिला बिशप आहे, तोच पहिला राईट रेव्हरंड आहे, तोच पहिला आर्च बिशप आहे आणि तोच पहिला पोप आहे. पण तो या खडकावर रचलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. So with these few words, dear friends, I would like to stop here. आपण एक छोटीशी प्रार्थना करू आणि then I will hand over this meeting to ब्रदर सौंदाडे. धन्यवाद प्रभू. आज हे वचन सांगताना तू सहाय्य केलंस, त्याबद्दल तुझे मनापासून उपकार मानतो. प्रिय प्रभू परमेश्वरा, हा जो आमचा झूम प्रेयर ग्रुप आहे त्याबद्दल मी तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. या ग्रुपमध्ये जितके लोक आहेत, जितक्यांनी हे सर्मन पाहिलेलं आहे आणि जितके हे भविष्यात पाहणार आहेत, त्या सर्वांवर तुझा एक विशेष आशीर्वाद पाठव. त्या प्रत्येकाला ही सद्बुद्धी दे की त्यांनी आपलं जीवन, ज्याला खडक म्हटलेलं आहे, जे फाउंडेशन आहे, जो येशू ख्रिस्त आहे, त्याच्यावर आधारलेलं असं ठेवावं. प्रत्येक आध्यात्मिक जीवन हे येशू ख्रिस्ताच्या अवतीभवती नव्हे, तर येशू ख्रिस्त केंद्रित असावं, असं आशीर्वाद प्रत्येक व्यक्तीला दे. ही सगळी सभा चाललेली असताना कुठलाही इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला नाही, कसलाही काहीच अडचण आली नाही. सरळ हे वचन तुझ्या दासींपर्यंत गेलं आणि प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या त्याच्या गरजेनुसार तू निश्चितच आशीर्वादित केलेला आहेस. त्याही बद्दल मी तुझे मनापासून आभार मानतो. आणि प्रिय प्रभू परमेश्वरा, माझ्या पित्या, देर इज पॉवर इन द ब्लड ऑफ जीसस. आणि या येशू ख्रिस्ता तुझ्या रक्ताखाली आज या ग्रुपमध्ये जितके आजारी आहेत तितक्यांना मी आणतो, विश्वासाने आणतो. त्या प्रत्येकाच्या डोक्यावर तुझा तो रक्ताळलेला जखमी हात तू ठेवावास अशी विनंती या प्रार्थनेच्या माध्यमातून मी करीत आहे प्रभू. ओ जीसस, प्लीज लिसन टू दिस प्रेयर. Please answer my prayer. And Lord, I also pray that heal each and every person. पहिल्या शतकात ज्या पद्धतीने जो जो तुझ्याकडे आला त्या प्रत्येकाला तू बरं केलंस, तद्वत अगदी त्याचप्रमाणे या ग्रुपमध्ये जितके जण समाविष्ट झालेले आहेत तितक्या सगळ्यांना तू बरं कर. विशेष करून आमचं जे आध्यात्मिक जीवन आहे ते ज्या ठिकाणी कमी पडतंय, आध्यात्मिक जीवनात ज्या उणिवा आहेत, ज्या गोष्टी आम्ही कंट्रोल करू शकत नाही, आमच्या कंट्रोलच्या बाहेर, आमच्या ताकदीच्या बाहेर आहेत, त्या आमच्या कंट्रोलमध्ये आण. असे असंख्य विचार असतात ज्यांच्यापासून आम्ही सुटका मागून सुद्धा मिळत नाही. पण आज मी अशी प्रार्थना करतो की ते तू आम्हाला सहज शक्य करून दे. ही सारी दुनिया प्रभू पैशाच्या मागेला गेली आहे. या संपूर्ण जगामध्ये प्रभू आम्ही पाहतो एक सैतानाने उच्छाद मांडलेला आहे. लॉर्ड, आय प्रे दॅट वी आर सेपरेटेड पीपल. आम्ही वेगळी माणसं, आम्हाला तू वेगळं केलेलं आहेस, तसंच तू आम्हाला तुझ्या राज्यासाठी तयार करीत आहेस. धन्यवाद प्रभू. आजची ही सुंदर मीटिंग, आजचं हे सुंदर वचन
आणि आज तू केलेलं सगळं कार्य याकरता पुन्हा एक वार प्रभू माझी मान लावून मी तुझे आभार मानतो. जनावाला लाख आणि लाख धन्यवाद देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. डॉक्टर सोनवणे आपल्याला प्रभूच्या प्रार्थनेमध्ये मार्गदर्शन करतील आणि शेवटचा आशीर्वाद पण मागतील.